500 किलोमीटर छत्तीसगडच्या बॉर्डर पर्यंत इकडं सगळं जंगल आहे. मग मी विचार केला की आपण जंगलातच पोरांना आणून इथंच ठेवायचं, इथंच त्यांना चांगलं पिसायचं आणि इथंच त्यांना घडवायचं. आणि कसं इकडे तिकडे पळू शकत नाही ना, इकडं आल्यावर ना रेंज ना काय तुझं फक्त अभ्यास कर आणि हे हो. आणि हेच हळूहळू मग इथले जे काय आजूबाजूचे लोक आहेत पोरं जे नवीन तयारी करतात त्यांना गायडन्स द्यायचं फ्रीमध्ये, त्यांना फौजदार वगैरे किंवा पोलीस बिलीस बनवायचं, एवढंच टार्गेट आहे. आले आमचे इंजिनियर. हे बिलकुल लेवलला राहील ही नाही का. हा, हे अशा पुऱ्या मांडायला जाण. पण हे लेवल किती इंचाची कराल तुम्ही? म्हणजे चालते खालतं 9 इंचाची की 12 इंचाची? एवढं इंजिन नाही मला. नाही तुम्हाला स्वतः म्हणजे काय? हो तर त्यालाच म्हणतो. थांबा तुम्हाला सांगतो. हे पुरी म्हणजे एका धाग्यामध्ये बिलकुल लेवल न आली पाहिजे. त्याच्यावर बसन लोवा हा पिंजरा बनवून अधिक हा पिंजरा परत बनेल आणि हा राहील आडवा. या पिंजऱ्यामधून आपण जिथं लागते उभे तिथं करू शकतो. पण आपल्याला ह्या साइड पर्यंत जे आपण जे अँगल टाकणार आहे हाय तिथे जाणार, हा बीम इथपर्यंत जाणार आणि मग तिथून मग कालम उभा करू शकतो आपण. इथून पण कॉलम राहतो बा. हो. आणि मग ह्यांच्या खाली सपोर्ट, ह्याच्या खालचा सपोर्ट विटा देऊन राहिला हा पकडते ना, हाच पकडते पुरा. हे अशी स्वीट येईन याच्यावर बसन. हा मी तुम्हाला बोलवतो. मी जेव्हा हे रंगीन मारतो याला आम्ही रंगीन म्हणतो आमच्या भाषेत. 9 मध्ये बघा कॉलम किती देतोय आपला 12चा. तर 12 पेक्षा कमी नाही करायचंय कारण की वरती बांधायचे. हा तर तेच म्हटलं मी. ठीक आहे चालतंय. मी त्याच्यासाठी जबर दिली नाही. 400 600 दिली आहे. हा कुठला आहे म्हटलं प्राणी काय जो तो याच्यासाठी का पूर्ण 4 भोवताला पकड पकडून राहील. इकडं करायची गरज नाही ना जो त्याची. हे इकडं अशा कॉलमचं काही गरज नाही ना. मला असं वाटतं एवढंच इथलंच द्यायचं आपण. हे एवढंच करायचं. एवढंच ना. चालतंय. फक्त मला इथलं एक टाक्याचं डोक्यात ठेवायचं. ठीक आहे. आणि ते जे आहे तो पण एक भाग थोडासा वर्कआउट करून ठेवा. फक्त आता रूम इकडेच काढायची आहे ना, इकडे सपोर्ट देऊन काही हे काहीच गरज. हे इथून डायरेक्ट 22 फुटापर्यंत डायरेक्ट वरती राहणार आहे. हे काहीच मारतो हवाला. हा बस एक हवाला 2 हे वाले झालं क्लिअर आहे. पण हा येथून नाही का गाडी दिवाल आहे म्हणते ना आपली, येथून हवाला येईल. पण मला ते मोठा खिडकी पण पाहिजे. खिडक्या बारक्या करू नका. नाही तर तुम्ही म्हणाला आमच्या गावाकडे तसंच असते. मला गावाकडचं नाही पाहिजे. मला फार 6 फुटापर्यंत खिडकी ठेवू शकतो तुम्ही. 6 फुटापर्यंत ना चालते. काही प्रॉब्लेम. आपलं मजबूतच राहील ना वरनं. वरचं काही टेन्शन नाही आहे. तुम्ही माहिती आहे कारण की मला एकच वाटतं की पोरं अभ्यासाला बसणार. तुम्हाला 5 मजले काढून देईन का नाही? 5 मजले नको आपल्याला. या फाउंडेशन गॅरंटी. कारण की खरं सांगायचं ते अमेरिकन स्ट्रक्चर आहे. हे आपल्याकडे भारतात नाही सापडत. आणि मला याच्यात सगळं काय करायचंय. स्टुडिओ पण आलाय, पोरांचा अभ्यासही मला इथंच घ्यायचा आहे. त्यामुळे हे सगळं मला विचार बी करत नाही एवढ्या याच्यात कसं काय. मला कारण मलाच पहिल्या आलता. पण जे बघा ग्रामीण भागातला माणूस इथं राहतच नाही. म्हणलं ग्रामीण भागातल्याला कोणाला बोलवते. आणि ग्रामीण भागातला जरी आला तरी त्याला काय टेबल चेअर गपचूप अभ्यास कर. सकाळी 7 ते रात्री 12 बस विषय संपला. निघू शकतो. नीचे होता. आता वरचं कसं आलं, वरचं काम तिथलं काय नाही. पाणी येईन तरी चालते. कारण गड्ड्यातलं काम आपण पावसामध्ये नाही करू शकत. अच्छा, म्हणून मी ते सफाईने काढून ठेवलं. तुम्ही लय फास्ट केलं पण बरोबर. फक्त आता वरती पाया घ्या लवकर. पाया एकदा पाया आला की मग काय आपल्याला बाकीच्या गोष्टी करता येतात पुढच्या. मग सगळं प्लॅनिंग नाही चालते. आणि याला पाण्याची कसं दिलं, सावली केली तुम्ही तर. आणि कप्प टाकलं नाही याला. कप्प टाकलं. कप्प टाकणं म्हणजे काय? जास्त टाकणे. झाडी भाषा झाली ना भाऊ. झाडी भाषा आहे ना थोडी आपली नागपुरी भाषा. झाडी आपली भिवापूरच्या तिकडं. हा भिवापूरच्या तिकडं तिकाट बरे इकडे बरं वाटतं. पण गोड वाटतं भाषा. झाडी म्हणजे असंच ना भाऊ. खाल्लोच घेतलं. खाल्लून घेतलून खाल्लून खाल्लू नाही म्हणणार ते. आमची म्हणजे रफ म्हणजे खाल्लो म्हणतो ते खाल्लून म्हणतो. खाल्लून घेतलून
ते म्हणतात बरोबर 20-50 किलोमीटरवर भाषा बदलते तो इफेक्ट आहे ते. आम्ही त्याच्या भाषेला हसतो. ते आम्हाला वराडी मी म्हणतात पुणेरी विसरणार आहे झाल्यावर 100%. है ना ते आपल्याला वराडी म्हणतात. मराठी मध्ये.